सामना खेळल्यानंतर आता मात्र अतुल पुन्हा एकदा मैदानात येतात. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता या वेळेला 20 मिनिटात आपल्याला 4 षटक फेकायचे. भूषण आणि हर्षली जोडी तर गोलंदाजी मार्कवर येतोय. आपण म्हणतोय जयदुर्गा संघाकडून विलास भोईर. चेंडू पहिला चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढतोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होईल इथे मात्र 2 धावेने श्रीगणेशा ओपन केला जातोय. श्रीगणेश संघाचा धावसंख्या आपण पाहू शकता 2 धावा. नेल्सन आपण पाहू शकता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय संघनायक विलास. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला भूषण. 4 षटकाचा सामना गोलंदाज विलास. अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर बघा चेंडू थोडासा टेकअप होतो. याला स्क्वेअर कट करायचं होतं चेंडूला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. बघा लेदर क्रिकेटर एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि गोदरेज सारख्या नामांकित संघाकडून खेळतो विलास. विलास गोलंदाजी मार्कवर खूप चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे ॲक्शन खूप चांगले. फॉलो थ्रू देखील तेवढा चांगला आहे. विलास लेफ्ट हँड ओर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू खूप चांगला चेंडू. ते मात्र अपील होत आहे. पंचांकडे अपील केलं गेलेलं आहे. अपिलामध्ये उत्साह जास्त आहे विश्वास कमी आहे. बघा नेल्सनचा अपील बघा आपण पाहू शकता. संख्या धावफल करते आपण पाहू शकता. फक्त 2 धावा आपण पाहू शकता. आणि स्पर्धा पाहता ओम साई क्रिकेट संघ सापाडे आयोजित अनंत बाळा भगत चषक आपण पाहू शकता. वर्ष पहिले पण असं वाटत नाही की वर्ष पहिले रोशन जणू काय आयोजकांनी सातत्याने दरवर्षी स्पर्धा खेळवली जाते. एक चांगली संकल्पना बघायला मिळते या सापाडे गावच्या माध्यमातून. दर संडेला मॅच होतात पण ती संकल्पना वेगळी असते रोशन आणि ही संकल्पना फार वेगळी आहे. पण आता गोलंदाजी मार्कवर विलास सारखा आपण तर लेदर क्रिकेट सुद्धा या स्पर्धेत खेळतोय. चेंडू या वेळेला मिड ऑन मिडच्या मधनं चेंडूला खेळून काढतोय. 2 शतक चेंडूचा पाठलाग करतायत पण चेंडू अधिक वेगाने सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. 6 ने आपण म्हणतो चौकाराने थँक्यू डीजे. धावसंख्या चौकाराने वाढते. धावसंख्या 6 धावा आपण पाहू शकता. कुणाल भूषणच्या बॅटमधून एक पहिला दमदार षटकार बघायला मिळतो. आता आमच्यासोबत जॉईन झाले ते म्हणजे अतुल पाटील. एक चांगले क्रिकेटर तेवढेच चांगले समालोचक आहेत. विलास लेफ्ट हँड ओर तिकडनं मारा करतोय. चेंडू टेक्का पोते गुडल्या सोडवणं. पंच आपण म्हणतोय वाईटची खूण. इथे मात्र वाईटची खूण करतायत. स्क्वेअरचे पंच नोटची खूण करतायत. तर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 7 धावा. एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा केलं जातं GTCच्या माध्यमातून. डीजे आपण पाहू शकता सचिन पाटील पंचाच्या भूमिकेत. गोपीनाथ घोडे, निलेश पाटील, माणिक भगत आणि सुरेश पाटील आपण पाहू शकता. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विलास लेफ्ट हँड उर तिकडे मारा करतो. स्ट्रायकला फलंदाज भूषणला आपण पाहू शकता. 6 धावांना खेळतो आतापर्यंत. चेंडू खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळतोय. आता मात्र चेंडूला आपण बघितलं तर यावेळेला बाहेर काढतोय लेग ब्रेकच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. प्रगतीपथावर पाहिलं. बघा 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर हर्षण आणि भूषणसाठी पारितोषिक असणारे 2000 रुपयाचं. सुजित म्हात्रेने आपला ATM खुला केलाय आता. पुणे गोलंदाजी मार्कवर विलास लेफ्ट हँड ओर तिकडे मारा करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी या वेळेला. खूप चांगली गोलंदाजी. टाळ्या होऊन जाते विलास. ती बघा एक चौकार गेलाय पण काय गोलंदाजी केली. खरं लेदर क्रिकेट आणि आपण टेनिस क्रिकेटमध्ये फार फरक असतं पण इथे मात्र त्या स्थितीला आपण जुळवून घेतो. इथं मात्र विलास पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाची आपण पाहू शकता. श्रीगणेश संघाची प्रथम फलंदाजी करताना 7 धावा आपण पाहू शकता.
बाळा भगत चषकाचा आयोजन कोणाचा ना ओम साई क्रिकेट या संघाचा. थँक्यू सचिन. अप्रतिम संगीत ऐकलं, टायटल सॉन्ग ऐकलं या स्पर्धेचं. नेल्सन आपली कॅप जर आपण सरळ घालायची, लाईट येईल कष्ट आहे बघा. स्पर्धेला आपण म्हटलं किती महत्त्व आहे. जरी आपण म्हणतो ही आपण म्हणतो स्पर्धा फक्त सापडली का आपण म्हणतो पाहू शकता गावापुरती मर्यादित, पण शिस्त मध्ये स्पर्धेला पाहिजे. कारण का हल्ली आपण म्हणतो आपण कॅप प्रत्येक खेळाडू घालतो, पण त्याला शिस्त आहे की ती कॅप तुम्हाला सरळच घालावी लागणार आहे. बघा पारितोषिक आहे भूषण आणि हर्षदसाठी 2 षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुजित म्हात्रेकडून तर यानंतर सामना असणारे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ओम साई ए विपक्ष शिवनगरमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं नाणेफेकीसाठी सिकंदर मडवी यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणारे. सेकंड आपण बघतो 17 मधले सामने सर्व 3 षटकाचे असणार आहेत. चेंडू यावेळेला मॅच चिकड, क्षेत्ररक्षक मात्र आपण इष्टरक्षक कुठली चूक करत नाही. फलंदाज बाद हर्षल बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. बघा ओम साई संघाचे संघनायक इथे आलेले बघा. हेलिकॉप्टर सुद्धा आलेला आहे आणि हेलिकॉप्टरमधनं आपण बघतोय ते हेलिकॉप्टरमधले प्रेक्षक देखील सामना पाहतायत. बघा किती जवळून हेलिकॉप्टर चाललाय. आपण बघतोय लँडिंग कुठे केलं जाईल हेलिकॉप्टर पाहायचं आहे. आणि हेलिकॉप्टर बघा किती खालून चाललाय. हा नक्कीच परवा आपण बघितले तर नरेंद्र मोदी साहेब कल्याण नगरीमध्ये येणार आहे, त्यामुळे थोडंसं आपण म्हणतो सर्वे देखील चालू असेल हेलिकॉप्टरच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर आपण बघितले तर जनार्दन. चला जरा वेळ घेत आहे आपण, प्रेक्षकांना विनंती असणारे आपण लाईट टेलिकास्ट जरा मैदानाच्या थोडंसं बाहेर न जा आपण मित्रांनो. तर गोलंदाजी मार्कवर जनार्दन वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक गुणतोय. चला ओम साई संघाचे संघनायक आलेले शिवनगर संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी. जनार्दन गोलंदाजी मार्कवर. सायकला भूषण. चेंडू खूप चांगला चेंडू फेकला यावेळेला. पंच वाईटची खून करतात यावेळेला. तर पंचाचा डिसिजन फायनल डिसिजन असणारे अनुभवी पंच आमचे आपण बघितले तर सातत्याने आम्ही सकाळी पण सांगितले सामना पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकात विलासने. एक लेदर क्रिकेटर पण खूप चांगला क्रिकेट दाखवला विलासने इथं. मात्र लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये फार फरक आहे. जनार्दन पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म वर तिकडे मारक होतो. शाकला भूषण पुढे साधतो बॅकपट जातोय स्क्वेअर कट करतोय चेंडूला. चेंडू जातो पॉईंट रिजन मधून. पायचा पंचांचा इशारा काय तो यावेळेला 2 धावा असणार आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 10 धावा आपण पाहू शकता. बघा लकी ड्रॉ सुरू आहे. ज्या कोणा प्रेक्षकांना एक कुपन काढायचं असं आपण तो 20 रुपयाचा एक कुपन काढायचा. कदाचित संध्याकाळी आपणही भाग्यवान विजेता ठरू शकता आणि सुपर संडे मध्ये आपणही घरी पंखा घेऊन जाऊ शकता. अतुल आपणही आपल्या नावाची चिठ्ठी काढायची. सिकंदर मडवी यांचा देखील सत्कार केला जातोय. विलास पाटील यांना विनंती करतो आपण सत्कार करायचा आहे. सिकंदर मडवी यांचा सत्कार केला जातो विलास पाटील यांच्या शुभ हस्ते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 10 धावा. पुढे जनार्दन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सुमितला आपण पाहू शकता. हा चेंडू स्विफ्टली टायमिंग होतं इथं मात्र चेंडू जातो मिड विकेटला. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पार चौकार.
चर्चे पोरानी सजवली आणले बंधवानी गाव सारा जमलंय पालखीला गावदेवी आईच्या गाव सारा जमलंय पालखीला गावदेवी आईच्या गाव सारा जमलंय पालखीला गावदेवी आईच्या. थँक्यू डीजे. तर धावसंख्या चौकाराने वाढतं इथं मात्र आपण 14 धावा आपण पाहू शकता. प्रथम फलंदाजी करतोय आपण इथं श्री गणेश संघ. सुमित चांगली फलंदाजी करतोय इथं मात्र सुमितने आपल्या संघासाठी तब्बल 10 धावा कुठल्या त्यामध्ये 2 चौकार दाखवलेत. अतिशय चांगली फलंदाजी करतोय. पण इथं गोलंदाजी मार्कवर जनार्दन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ऑफसाईडला क्षेत्रक्षण एक पॉईंटला कव्हर्सला मिड ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. पुढे सरसावला होता. यावेळेला चेंडूची गती थोडीशी कमी फेकतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती बघायला खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते इथं मात्र. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर आपण बघतो जनार्दन राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतो. स्ट्रायकला फलंदाज सलामीचा फलंदाज सुमित. ऑन साईडला क्षेत्रक्षण मिड ऑन लॉंग ऑन. पुढे ससाला अतिशय सुरेख फटका. चेंडू खूप उंच गेलाय. चेंडू सीमा रेषेवर आपण क्षेत्रक्षण प्रयत्न केले होते पण चेंडू सीमा पार जातो यावेळेला आणि षटकार बघायला मिळतोय. प्रयत्न केले होते पण आतून आपण पाहिले तर क्षेत्ररक्षकाचा पाय आपण होता विलाचा सीमेरेषेच्या पलीकडे होता. बघा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पाहणी करतोय. तसं काय धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा. विलास ने प्रयत्न केले होते पण यश लाभत नाहीये. जनार्दन गोलंदाजी मार्कवर. सायकल फलंदाज सुमित काय फलंदाजी करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. बघा सापड भूषण खूप चांगली फलंदाजी करतोय. हा चेंडू स्वीटली टायमिंग. चेंडू लॉंग ऑन सीमारच्या पार होतोय. दणदणीत दमदार षटकार आणि 2000 रुपयाचं पारितोषिक देखील पटकावतोय. थँक्यू डीजे. धावसंख्या धावा भूषणसाठी पारितोषिक देखील आलेलं इथं मात्र सुजित मात्र यांच्याकडून 2000चं पारितोषिक आलेलं आहे. चला ओमसाई हे संघाने आलेले आहे. शिवनगर संघाची संघाने घ्यायचं आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकात पाहू शकता. 26 धावा 13च्या सरसरांनी या षटकात धावा आल्या. तब्बल जर विचार केला 19 धावा आलेत. आमचे गुणलेखक आपण जर पाहिले तर मंगेश खूप चांगलं गुणलेखकाचं काम पार पाडताना दिसतं. तिथं मात्र पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ओमसाई ए विपक्ष शिवनगरमध्ये सामना आपण पाहणार आहोत. सिकंदर मडवी साहेबांच्या हस्ते नाणेफेकी झालेली आहे. शिवनगर संघाने नाणेफेकी जिंकले. आपला निर्णय मला कळवायचा आहे. धावसंख्या धाव एक आपला सहकार दोन षटकाच्या समाप्तीनंतर 13च्या सरसरीने धावा कुठल्या जिथे मात्र आपण प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश संघाने एक फ्लाइंग स्टार्ट दिलाय. चांगला श्री गणेशच्या इथे मात्र केलाय. तर गोलंदाजी मार्कवर येते. तिसरं षटक घेऊन येते मात्र अनिल येतोय. तर पैसा अनिल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कारण की या संघासाठी आपण सापाडे गावसाठी एक आनंदाची बातमी असणार. सापाडे संघाला देखील 40+ आता मला वाटतं संघ एक तयार होणार आहे. त्यांचा देखील संघ खेळताना दिसतील आपल्या असोसिएशनमध्ये. सुनील मामाने सांगितलं की असोसिएशन तयार झाले त्याच्यामध्ये तुमचा देखील संघाची नोंद करायची. अनिल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला अजयला आपण पाहू शकता. म्हणजे अजय कशा प्रकारे फलंदाजी करतोय.
निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथे मात्र पंच वाईटची खून करतात, कारण असं वाटलं की निर्धाव चेंडू आहे पण पंच मात्र वाईटची खून करतात. धसंख्या धावफलकाची 27 धावा. चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, मिड विकेट वरून येतो. यावेळेला मी स्पीड बघायला मिळते मात्र नेल्सन कडून पायचा अजून एक धाव पूर्ण करते का, इथे मात्र नकार देतोय. दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 29 धावा आपण पाहू शकता. अनिल गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द मारा करतोय. गुड बॉल, खूप चांगला चेंडू पडल्यानंतर इथं मात्र आतमध्ये आणलाय चेंडूला, सन्मान देतो थट्या सर्कल मध्ये. आपण इथं जोपर्यंत कवचला चेंडू फीड होईल एक धाव इथं मात्र मिळते. इकडे धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 30 धावा. अनिल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज आपण पाहू शकता. भूषणने आक्रमक फलंदाजी केली. इथं मात्र पुढे ससाला अप्रतिम फटका बघायला मिळतो. इथं मात्र ऑन द टोचच्या माध्यमातून वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडू सीमा पार चौकार. बघा साईची पालखी देखील निघणार आहे 3 जानेवारी ते 9 जानेवारी. ओमसाई मित्रमंडळ सापाडे ग्रामस्थ मंडळ कल्याण डोंबिवली पूर्व, कल्याण डोंबिवली पनवेल भिवंडी परिसरातील सर्व भाविक यात आपण पदयात्रेत सामील होतात. वर्ष बघितलं तर 15 वर्ष. तसं काय धापल करते आपण पाहू शकता. 34 धावा. अनिल गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला अनिल आता मात्र फलंदाज बाद होतो. या आधीचा अतुल बघितलं तर चेंडू पुढे येऊन सरसावले होते, पण यावेळेला शपल जास्त आले आणि इथे मात्र आपण तो चेंडू फुलटॉस फेकला होता आणि यष्टांचा वेध घेतोय. अनिलला मिळणारी पहिली सफलता. भूषण बॅक टू पवेलियन. 28 धावांची आपण म्हणतो वादळी खेळी केलेली. इथे मात्र भूषणसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. स्थिर धावसंख्या 34 धावा. ते दुसरा गडी बाजूला भूषणने आपल्या संघासाठी धावा कुठल्या तब्बल 28. अप्रतिम फलंदाजी केली. पुन्हा एकदा अनिल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता. या वेळेला चेंडू बंटीच्या बॅट मधून स्वीटली टायमिंग, चेंडू लॉंग ऑन सी मारच्या बाहेर लढतोय षटकार. बघा थँक्यू डीजे. षटकारच्या बाहेर आपण अवाकासाठी पारितोषिक सुद्धा दिले जाणारे आमचे अजय अनंत भगत यांच्याकडून. शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेला पंचांकडे पाहिला जात आहेत. बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणारे. फलंदाज बंटी, पंचांचा निर्णय अंतिम असणारे. तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा. पायचा अजून एक षटक बाकी आहे. यानंतर आपण सामना असणारे एक चांगला सामना ओम साई ए विपक्ष आपण बघतोय शिवनगर. धावसंख्या 40 धावा.
जे अप्रतिम संगीत ऐकवता, टायटल सॉन्ग ऐकवता. तर गोलंदाजी मार्गावर अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला संघ नायक नेल्सन मडवी येतोय. पचता नेल्सन कशा प्रकारे गोलंदाजी करतो या षटकामध्ये. स्ट्रायकरला फलंदाज अजय असणार, नो शेकला बंटी असणार आहे. नेल्सन हा चेंडू यावेळेला हवे ते पाहिजे, झेल होतोय का, झेल सुटला जातोय. इथे मात्र एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 41 धावा. बघा डगआउट मधनं कोणी आवाज देऊ नका, सहकार्य करायचं आहे ज्यावेळेला श्री गणेश संघ, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बघा आयोजक जी पॅनल्टी देतील ती स्वीकारावी लागणार तुम्हाला. नेल्सन तुबंटी चेंडू निर्धाव आपण बघितलं तर पंच आमच्याकडे फिरतात यावेळेला, वाईटची खूण करतायत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 42 धावा. पुढे तर नेल्सन गोलंदाजी मार्कवर संघ नायक राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय आमच्या समालोचक कक्षा एंड कडून. हा चेंडू खूप चांगला खांद्याचा वापर केला होता इथं मात्र. धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 43 धावा. नेल्सन वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक घेतो. स्ट्रायकरला फलंदाज अजयला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साइडला भिरकावून देतोय, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं इथे मात्र. शक्ती मडवीकडून आपण तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलेलं आहे. शक्ती देखील एक खूप चांगला क्रिकेटर आहे. आपण या सापाडे संघाचा खूप चांगला क्रिकेट दाखवलंय. धावसंख्या वाढते इथं मात्र 3ने, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 46 धावा. नेल्सन तुबंटी चेंडू यावेळेला बीट होतो, एकदा पूर्ण केली गेलेली आहे इथं मात्र. पाच्या दुसरी धाव पूर्ण होते का, 2 धावा पूर्ण होत आहे. 2ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. पंच वाईट चिकून करते, 3ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात पाहू शकता आपण 49 धावा. 49 धावा आपण पाहू शकता अतुल यावेळेला. कारण चेंडू बाकेत अजून विचार केला तर या षटकातील नेल्सन तुबंटी राईट अप ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू खूप चांगला होता, खूप वेगवान गोलंदाजी बघायला मिळते नेल्सन कडून. या संघामध्ये आपण शक्तीसारखा एक आक्रमक फलंदाज देखील आहे. नेल्सन सुद्धा खूप चांगली फलंदाजी करतो. कल्पेश सुद्धा चांगला फलंदाज. चेंडू खूप चांगला खोलवर टप्प्याचा फेकला होता इथे मात्र अपील होतोय, पण जेव्हा चेंडू फीड होईल इथे मात्र 1 धाव कंप्लीट करत आहे. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 50 कंप्लीट. श्री गणेश संघासाठी टाळा होऊन 50 धावा धावफलकातील लावल्यात त्याने. तर चेंडू बाकीत अजून या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. नेल्सन तो अजय. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, सुरेख टायमिंग. पंचांचा इशारा काय तर पाहायचं या वेळेला. चौकार. आयोजन कोणाचा ना अनंत बाला भगत चषकाचा. अनंत बाळा भगत चषकाचा, अनंत बाळा भगत चषकाचा, थरार टेनिस क्रिकेटचा, थरार टेनिस क्रिकेटचा, थरार टेनिस क्रिकेटचा. गावागावात सामन्यांचा, गावागावात थँक्यू डीजे. रंग धावसंख्या धावफलकातील 54 धावा, 55 धावांचं लक्ष असणार इथे मात्र. हायएस्ट धावा कुठल्या आहेत या आपण बघतोय. श्री गणेश संघाने 13.75 रनांनी तिथे मात्र धावा कुटाव्या लागणार आहेत. कारण क्षमता आहे आपण बघतोय जयदुर्गा ए संघाकडे देखील. जयदुर्गा ए संघ हे लक्ष पार करतो की श्री गणेश त्यांना रोखतोय. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा ऐकणार स्थानिक समालोचक पुन्हा एकदा आपण ऐकले एक अतिशय चांगले क्रिकेटर आणि तेवढेच चांगले समालोचक अतुल पाटील यांना.
तर 10 संख्या धावफलकामध्ये आपण बघितले 54 धावा झाल्यात श्रीगणेश संघाचे 55 धावांचं लक्ष असणार इथं मात्र जयदुर्गा ए संघाला. तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार यानंतर ओम साई ए विपक्ष आपण बघतोय शिवनगर संघाने नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं इथं मात्र. तर सामना जेव्हा सुरू होईल तर ऐकूया अतुल पाटील यांना. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक आगळा वेगळा पारितोषिक आलेलं आहे ते आपल्या फलंदाजांसाठी. जो 0वर आउट होईल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विश्वनाथ भोईर यांच्याकडून. आणि जो क्षेत्ररक्षक झेल घेईल त्याला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि श्री गणेश संघ जर विजयी झाला तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विश्वनाथ भोईर यांच्याकडून. तर पहिलं षटक घेऊन येतोय तो हर्षल, राईट आर्म राऊंड द विकेट. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे ती जयदुर्गा ए संघाची शक्ती मडवी आणि साईनाथ भोईर. श्री गणेश संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो हर्षल मडवी. पहिला चेंडू हर्षल याचा. शॉर्ट पिच बॉल पुल करतोय चेंडूला. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये जातोय 4 धावांसाठी चौकार. चला श्री गणेश संघ जास्त वेळ घेऊ नका. पुढचा चेंडू खेळेल तो शक्ती. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद होते तो जयेश भोईर.
थँक्यू डीजे. साईनाथ भोईर यांना 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालेले, ते शून्यावर बाद झालेले आहेत. आणि आता 1 डाऊन साठी कल्पेश भोईर, एक डावखोऱ्या हाताचा फलंदाज. हर्षल गोलंदाजी मार्फत तयार होतो तो हर्षल मडवी. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू फुल लेनचा चेंडू, स्लॉक करतोय चेंडूला बंटी झेल खाली आणि झेल सोडतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण कल्पेश नकार देतोय आणि एका धावेवर समाधान मानायला लागते शक्ती याला. पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहू शकता विनायक पाटील यांना इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. विनायक पाटील, प्रतीक पाटील, ज्याने काल 48 धावांची खेळली गेली ओपन अंडरम मध्ये, ते प्रतीक पाटील पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहू शकता त्यांना. कल्पेश भोईर स्ट्राइक एंडला. हर्षल आता मात्र साइड चेंज करतो. राईट आर्म ओव्हर द विकेटने टाकेल तो कल्पेश याच्यासाठी. आणि चांगला चेंडू होता. चेंडू आणि गच्चाला अशी फेकी ते व्हायला मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करतोय तो. चांगली गोलंदाजी करतोय तो हर्षल इथे, परंतु याला क्षेत्ररक्षकांचा साथ काय भेटत नाहीये. पुढचा चेंडू हर्षल याचा खेळेल तो कल्पेश. आता तर स्क्वेअर मारा बहुतेक. वाईट चेंडू आणि 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आलेली ती 8. एक मिनिटा, सामना थांबवा जरा. हर्षल याचा पुढचा चेंडू खेळेल तो कल्पेश आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कल्पेश बाद होतोय. कल्पेश याच्या खेळीचा अंत. DJ Vaibhav in the mix. आता फलंदाजीसाठी येतो तो निल्सन मडवी, ज्याने कालच्या दिवसामध्ये खूप लांब लांब षटकार दाखवले आहेत. तोच आता फलंदाजीसाठी येतो तो निल्सन. कल्पेश भोईर सुद्धा 100 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत. पुढचा चेंडू हर्षल याचा, शक्ती याच्यासाठी आणि स्लॉक करतोय शक्ती. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार, चौकार. या सापाड गावात, कल्याण शहरात सापाड गावात आयोजन कोणाचा. कल्याण शहरात सापाड गावात आयोजन कोणाचा. आयोजन कोणाचा, साई क्रिकेट या संघाचा. आयोजन कोणाचा, अनंत बाळा भगत चषकाचा. आयोजन कोणाचा, 12 धावा झाले, 12. क्रिकेट या संघाचा. आयोजन कोणाचा, अनंत बाळा भगत चषकाचा.
क्रिकेट प्रेमींचा आयोजन नाही ना बाहेर चला श्री गणेश संघ जास्त वेळ घेऊ नका नाही तर कालच्या 4-4 बॉलच्या मॅच खेळाव्या लागतील. संघाच्या तीन दुसरा षटक घेऊन येतो तो दीपेश. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो दीपेश आणि त्याचा सामना करेल तो निल्सन मडवी. दीपेश टू निल्सन राईट आर्म ओव्हर द विकेट ने मारा करेल तो. पहिला चेंडू शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न निल्सन याचा आणि गणेश मात्र झेल सोडणार नाहीये. निल्सन बाद होते तो शून्यावर आणि अजून एक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो जो 100 रुपयाचा मानकरी ठरतोय. ते 100 रुपयाचा झिरोवर बाद होऊन नवीन फलंदाज येतो तो अनिल भोईर. एक 40+ खेळाडू पाहायला मिळेल आपल्याला मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला शक्ती मडवी. दीपेश टू शक्ती मडवी. चेंडू तो लॉंग लेग दिशेमध्ये 2 धावा धावून पूर्ण करतो शक्ती. पुढचा चेंडू दीपेश याचा खेळेल तो शक्ती. शॉर्ट पिच बॉल एक्स्ट्रा कव्हर दिशेमध्ये एक चेंडू टप्पा सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. तर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 18 धावा. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता ज्यावेळेला दीपेश. तर सायकलला फलंदाज शक्ती खूप चांगली फलंदाजी करतोय. एकाकी झुंज देतोय दीपेश तो शक्ती. शॉर्ट पिच चेंडू हुक करतो चेंडूला. प्रॉपर टायमिंग. चेंडू मिड विकेट सीमारेषा बाहेर लावतो षटकार. एक प्रेक्षक मात्र झेल सोडतोय आणि तेवढाच त्याला वर्डा देखील पडतोय अतुल. आता क्रिकेट या संघाचा आयोजन कोणाचा अनंत बाळा
तसं काय 24 धावा आपण पाहू शकता. इथे मात्र शक्ती काय फलंदाजी करतोय. शक्ती मडवी. चेंडू थोडासा संत गतीने आला यावेळेला. निर्धाव चेंडूची समाप्ती. तसं काय धावफलक आपण पाहू शकता यावेळेला. 24 धावा आपण पाहू शकता यावेळेला. चेंडू बाकेत अजूनही या षटकातील आपण पाहिले तर 13 चेंडू आणि अजून आपण पाहिले तर 55 धावांची गरज आहे. इथून मात्र सामना जिंकणारी 24 धावा धावफलकात आले आहेत. अजून 31 धावांची गरज असणार. 13 चेंडू. चेंडू कट करतोय यावेळेला. आउटफील्ड फास्ट आहे पण इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा डिक्लेअर मध्ये असणार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. चला पाणी घेऊन त्याचं. येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. खरं सामना इथूनही आपण पाहिले तर श्री गणेश किंवा जयदुर्गा हे संघ जिंकू शकतोय. 26 धावा झालेल्या आहेत. 29 धावांची गरज आहे. डीजे थँक्यू डीजे. बघा लकी कुपन जरी आपण मिळून मिसळून तरी तो लकी कुपन टाकला तरी चालू शकतोय. पण लकी कुपन तुम्ही फाडायचं आहे. कारण का एक फॅन बक्षीस आहे. बघा प्रत्येकाने टाकायचं आहे कारण सहकार्य फार महत्वाचं आहे. बघा अतुल तुम्ही बरेचसे नशीब आजमावतात. अतुलने मला वाटतं 4 ते 5 शीटा टाकले आहेत. आपण ही स्पर्धा पाहता सापाडे प्रीमियर लीग. आपण स्पर्धा पाहता ओम साई क्रिकेटच्या माध्यमातून आयोजक आमचे अनंत भगत. खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे आम्ही सरचे स्वागत करतोय. षटकाराच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल पकडेल आयबाकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आयोजकांच्या माध्यमातून. तर आज आम्हाला ज्यांनी खूप चांगलं समालोचन साथ देत आहेत ते म्हणजे आपण म्हणतो रोशन आणि विकी. त्यांचं देखील मनाच्या हृदयांतकरून धन्यवाद देतोय. कारण खूप चांगले समालोचक आहेत. ते स्थानिक समालोचक आहेत. नवोदित समालोचक आहेत. अजूनही शिकतायत समालोचक. आणि येणाऱ्या काळामध्ये आपणही त्यांना पाहू शकता ऐकू शकता. निखिल पाटील यांचे छोटे बंधुराज. आज निखिल पाटील जर बघितलं तर खूप चांगला क्रिकेटर आहे. आपण तर आपल्या कल्याण डोंबिवलीतील आपण त्यांना इलेक्शनमध्ये पाहणार आहोत. निखिल एक चांगला शिक्षक सुद्धा आहे. चला सामना सुरू करायचा आहे कारण का गेमला फार उशीर होतोय. 1:45 झालेले आहेत. अजून पहिल्या फेरीतील सामने संपत नाही आहेत. कारण यानंतर सर्व सामने 3 षटकाचे खेळावे लागणार आहेत. तर गोलंदाजी मार्कवर येते बंटी. तर स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला अनिल. 12 चेंडू 31 धावांची अजून 29 धावांची गरज आहे. हा चेंडू हुक करायचा होता. लिडिंग घ्यायचे यावेळेला. चेंडू जातोय मिड विकेटला. 1 धाव पूर्ण केली जाते. फलंदाज बाद होतो. इथं मात्र धाव संख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 27. कारण शक्ती सारख्या फलंदाजाकडे स्ट्राईक येतं घाई करणं गरजेचं नाहीये. शक्तीकडे क्षमता एका हाताने सामना फिरू शकतोय. शक्तीमध्ये तेवढी शक्ती आहे. तर मात्र नवीन फलंदाज येतो यावेळेला. समीर येतो इथं मात्र. येणारे 11 चेंडू आणि आपण 30 धावांची आता मात्र गरज असणार आहे. ती 28 धावांची गरज असणार आहे. शक्तीकडे क्षमता आहे गुणवत्ता आहे. गुणवत्तेप्रमाणे आता खेळ करतो का पाहायचा. शक्ती मडवी. बंटी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. स्क्वेअर लेग मिड विकेट. एक वडिश लॉंगॉनला आणि लॉंगॉनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला थर्ड मॅन पॉईंटला क्षेत्रक्षण कव्हर्स एक क्षेत्रक्षण मिड ऑफला आपण पाहू शकता. शॉर्ट कव्हर डीप कव्हरचा क्षेत्रक्षण आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहू शकता. बंटी तू शक्ती. हा चेंडू बॅक पडत आहे. स्क्वेअर कट करतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 29 धावा आपण पाहू शकता. खरं 55 धावांचं लक्ष्य पार करताना इथं मात्र 29 धावा उभारल्या आहेत. तर येणारे आपण बघतोय चेंडू 10 आणि धावा व्यत्यस्त. शक्ती वैयक्तिक 25 धावा खेळतो. 26 धावांची गरज आहे. 29 धावा झाल्या आहेत. काय फलंदाजी करतो. एकटा मात्र इथं किल्ला लढतोय शक्ती मडवी. बंटी गोलंदाजी मार्कवर 10 चेंडू 26 धावा 26 धावा 10 चेंडू असं समीकरण येऊन ठेवलंय.
चेंडू अप्परकटच्या माध्यमातून काढायचा होता. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या धावफलकाची आपण पाहू शकता 31 धावा. आता मात्र आपण बघितलं तर 24 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही 9. इथून जर एकाच 2 षटकार आले तर वापसी करू शकतोय आपण. तर जयदुर्गा क्रिकेट संघ वापसी करू शकतोय. बंटी गोलंदाजी मार्क स्ट्राईकला शक्ती. चेंडू खूप चांगला होता. अपील केलं जातंय. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 8 चेंडू 31 धावा. 31 धावा झाल्या. 24 धावांची गरज आहे. कारण का 31 धावा धावफलकात लागलेल्या आहेत. 8 चेंडू 24 धावा. सामना अजूनही संपला नाहीये. इथून आपण म्हणतो रोशन आणि विकी. सामना शक्तीमध्ये क्षमता आहे, शक्तीमध्ये ताकद आहे. कारण शक्तीला ताकद दाखवावी लागणार आहे. येणारे आपण 8 चेंडू 24 धावांची गरज आहे. इथे मात्र पाच्या शक्तीने जर हा सामना जिंकून दिला तर जयदुर्गामध्ये आपण बघतो जयदुर्गा क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू मात्र शक्तीला कदापि विसरणार नाहीयेत. बंटी गोलंदाजी बारको स्ट्राईकला शक्ती. चेंडू अपील होतं यावेळेला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडूला इथे मात्र छेडछाणी करतो आणि शक्ती बॅक टू पवेलियन. बिग विकेट. थँक्यू डीजे. शक्तीने फार मोठी चूक केली. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडूला बघितलं. वाईट चेंडूला छेडछाणी करतोय आणि इथे मात्र बाद होतात. तर समीकरण आपण बघतोय. येणारे 7 चेंडू आणि धावा हव्या त्या 24. शक्ती एक असा खेळाडू होता की कधी सामना टर्न करू शकत होता. पण नवीन फलंदाज येतोय आता मात्र सतीश येतोय. बघा वडापावचा स्टॉल देखील चालू आहे. बघा एक सर्वांना आवडणारा असा खाद्यपदार्थ देखील विकला जातोय वडापाव. अस्सल मराठी मुळे खाना. बघा 7 चेंडू 24 धावा. दबाव बघा किती मोठा निर्माण झाला या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाचे पाठीराखी आपण म्हणतो शांत बसल्या तिथे मात्र. तर त्यांना माहिती आहे विजय आपण म्हणतो मागून मिळत नाहीये. त्यासाठी लढावं लागतं. हा चेंडू ऑन साईडला. चेंडू जातो यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. आता मात्र येणारे चेंडू आपण जर विचार केला तर 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. जर शक्तीसारखा फलंदाज असता तर कदाचित मोठे फटके बघायला मिळाले असते. पण आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज येतो म्हणजे आपण बोलले तर यावेळेला समीरकडे ताकद आहे, हिम्मत आहे, शक्ती आहे. पाहिजे समीर हा सामना जिंकून देतोय का इथून मात्र. येणारे 6 चेंडू 22 धावा. खरं 6 चेंडू 36 धावा बघितल्या आहेत. 6 चेंडू 39 धावा बघितल्या आहेत. एका चेंडूमध्ये 13 धावा सुद्धा आम्ही बघितल्या आहेत. पाहिजे मग या 6 चेंडूंमध्ये 22 धावा का होणार नाहीयेत. त्यासाठी तुम्हाला हिम्मत दाखवावी लागणार, धैर्य दाखवावं लागणार आहेत. सतीशला आपण फक्त इथं मात्र हिम्मत दाखवावी लागणार आहे. चला लवकर जरा सामना चालू करा. भरपूर वेळ घेताय तुम्ही. श्री गणेश संघ जरा क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. 7 चेंडू 22 धावा. 7 चेंडू. समीकरण बघितलं. शक्ती होता. शक्तीने खूप चांगली फलंदाजी केली. एकाएकी झून दिली. स्ट्राईकला फलंदाज समीर आहे. नॉन स्ट्राईकला आपण सतीशला पाहू शकता. समीर सतीशची जोडी तर गोलंदाजी मार्कवर येतोय. अंतिम षटक घेऊन आतिश. चेंडू शॉर्ट पिच होता. पंच आमच्याकडे फिरतायत. वाईटची खूण करतायत. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे आपण 6 चेंडू. आता मात्र 21 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज कल्पेश. आक्षेप झालाय तर गोलंदाजावर थोडंसं आपण चेक गोलंदाज अपशक घेतला गेलेला आहे.
चेंडू पुन्हा एकदा आपण बदले तर पंच वाईडची खूण करतायत. समीकरण बदलतय. येणारे 6 चेंडू 20 धावांची गरज आहे इथे मात्र. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं जातंय. निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 चेंडू 20 धावा. सायकला समीर. जर समीरच्या बॅटमध्ये रोशनचा चेंडू आला तर खूप लांब षटकार बघायला मिळेल. हा चेंडू ऑन साइडला. टायमिंग चांगलं होतं यावेळेला. 2 धावा असणार आहेत बघा. धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. आता मात्र 18 धावांची गरज आहे. चेंडू बाकी तब्बल 4 चेंडू 18 धावा कराव्याच लागणार आहेत आता मात्र. 4 चेंडू 18 धावा. 18 धावा 4 चेंडू. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो यावेळेला कल्पेश. हा चेंडू खूप उंच गेलाय. पायचं लांबी जास्ती गाठतोय का. चेंडू सीमा रेषेबाहेर लँड होतोय. षटकार. येणारे आपण म्हटले तर यावेळेला चेंडू असणारे 3 आणि धावा हव्यात त्या फक्त आणि फक्त. Thank you, DJ. बघा येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे. 3 चेंडू 12 धावा. बरोबर नाही वाटत ना. लाईव्ह आहे ना, मग कसं बरोबर नाही. सीन वेगळा होता तो गावाले. तर बघा आता तिसरे पंच देखील मैदानात गेले आहेत. इथं मात्र अशा पल्लवित केल्यात समीरने. बघा सामना दोन्ही संघ गावातले मित्रांनो पण कट्टर वैऱ्याप्रमाणे सामना खेळताना दिसत आहेत. जरा दोन्ही संघासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. बघा दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. तिथे काय क्रिकेट खेळतात दोन्ही संघ. जरी गावातले संघ असतील पण मात्र मैदानाच्या बाहेर मात्र आपण म्हणतो मित्र, पण मैदानात मात्र कट्टर वैऱ्याप्रमाणे सामना खेळला जातोय दोन संघांमध्ये. खरं का येणारे 12 आपण म्हणतोय चेंडू आहेत 3, 12 धावांची गरज आहे आणि 12 धावा कराव्यात लागणार आहेत. जयदुर्गा ए संघाला 12 धावा कराव्याच लागणार आहेत. तर गोलंदाजी इथं मात्र आपण चेंज झालेली आहे. खरं गोलंदाज अपशक देखील घेतला गेला होता इथं मात्र. बघा आयोजकांनी सूचना केली आहे इथं मात्र कोणते. एक मिनिट. थांबा पंच जरा 1 मिनिट. एक मिनिट.
बघा निखिल आणि सचिन आम्हाला योग्य निर्णय येऊ दे. सचिन निखिल आम्हाला निर्णय कळवायचा सचिन सचिन तोच चालेल. यस योग्य निर्णय आला बघा. सचिन आणि निखिल आपण तर खूप चांगले खेळाडू आहेत या सपाटे संघाचे. खरं सातत्याने आपल्या कल्याण डोंबिवलीत देखील खेळतात. येणारे 3 चेंडू 12 धावाची गरज आहे. बघा कोणत्याही संघाने सामना जिंको, कोणत्याही संघाने सामना हारो, कोणत्याही प्रकारचा आनंद व्यक्त करू नका आयोजकांनी सांगितलंय. बघा कोणताही खेळाडू मैदानात जाणार नाही. नेल्सन जरा लक्ष द्या. बघा सामना सुरू करा. बघा या सामन्याला 35 मिनिटाहून जास्ती टायमिंग गेलाय. योग्य निर्णय आपल्याला इथे आलेला आहे. गोलंदाज तोच असणार आहे. तर गोलंदाज आपण बघितलं तर यावेळेला आहे गोलंदाज कल्पेश. 3 चेंडू 12 धावा. चेंडू ऑन साईडला खेळतोय. चेंडू जातोय यावेळेला लॉंग लेट रिझन मध्ये. एकदा पूर्ण केली जाते. इथं मात्र दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचंय. आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र येणारे आपण बघितले तर चेंडू आहेत ते 2 आणि 10 धाव्यांची गरज आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण बघतो कल्पेश. येणारे 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्या होऊ द्या. सामन्यासाठी काय सामना चालू आहे. हा चेंडू ऑन साईडला खूप उंच गेलाय. पायचा झेल होतोय का. पंचांचा निर्णय काय येतोय पायचा. आता चेंडू 1 बाउंस सीमा पार. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. बघा सामना होता कुठे आलाय कुठे. खऱ्या अर्थाने मित्र म्हणेल क्रिकेटचा विजय. आणि आपण म्हणतोय ओम साई क्रिकेट संघ सापाड अनंत बाळा भगत चषकाचा विजय. ऋतुराज भोईर यांच्याकडून पारितोषिक आले. जितूराज यांच्याकडून पारितोषिक आले. 1 षटकारला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा टाळ्या होऊन देतो. प्रेक्षकांना विनंती करतो आज सामना जर आवडला असेल तुम्हाला तर टाळ्या होऊन देतो जोरदार. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. प्रेक्षकांचा मेंदू सुन्न करणारा सामना, प्रेक्षकांची बीपी वाढवणारा सामना इथे मात्र बघायला मिळतो आपल्याला. काय जबरदस्त सामना आहे. सचिन जरा सीमेवर आपल्या व्हॉलेंटियर ठेवा. आता मात्र खूप चांगला सामना बघायला मिळतोय. करण भोईरकडनं 100. बघा काय सामना चालला. 1 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. दबावामध्ये असणारे आपण बघतो गोलंदाज कल्पेश आणि दबावामध्ये असणारे फलंदाज सतीश देखील. 1 चेंडू 6 धावा. 6 धावाच कराव्या लागणार. तिथे मात्र क्षमता आहे सतीश कडे. समीरकडे क्षमता आहे. हिम्मत आहे मारदा तो मदत आहे खुदा. जर हिम्मत केली तर देव पण सहाय्य करतो. तर पाहिजे देव कुणाला सहाय्य करतो. इथं मात्र कोणता संघ काय सामना झालोय. श्री गणेश आणि जयदुर्गा ए मध्ये आपण सामना पाहतोय. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. आम्ही मात्र इथं माईक बंद ठेवणार आहे. प्रेक्षकांना विनंती टाळ्या होऊन जर जबरदस्त. चेंडू इथे मात्र आपण बोलले तर विजयी संघ ठरतोय. आपण म्हणतो इथे मात्र श्री गणेश संघ. बघा कोणत्याही प्रकारचा आरडाओरड नकोय. हरलेत संघाचे संघनायक यायचा आपण आपला पारितोषिक. या कल्याण शहरात या सापाड गावात, कल्याण शहरात सापाड गावात आयोजन कोणाचा. कल्याण शहरात सापाड गावात आयोजन कोणाचा. आयोजन कोणाचा. साई क्रिकेट या थँक्यू डीजे. बघा विजयी संघाला हॅलो हॅलो थँक्यू डीजे. विजयी संघाला 500 रुपयाचा पारितोषिक आले. सिकंदर मडवी साहेबांकडून.